महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत. कर्जत खालापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आजच्या आदरणीय अनिकेत भाई आणि आदरणीय राजेश लाड यांच्या सत्काराच्या निमित्ताने घेतलेल्या जाहीर सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या विधान परिषदेचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे आपले सर्वांचे लाडके आमदार आदरणीय अनिकेत भाई, व्यासपीठावर उपस्थित असलेले रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष अशोक शेठ भोपतराव, ज्येष्ठ नेते बंधूजी पाटील, मुख्य प्रवक्ते भरतभाई भगत, आदरणीय मसुरकर साहेब, सुनीलजी पाटील, कर्जत तालुक्याचे अध्यक्ष दीपक श्रीखेडे, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती दामसे साहेब, या मतदारसंघाच्या अध्यक्षा अश्विनीताई पाटील, खालापूर तालुक्याचे अध्यक्ष संतोषजी बैमारे, ज्येष्ठ नेते आदरणीय भगवान शेठ भोई, कर्जत नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजेश लाड, कर्जतच्या नगराध्यक्षा पुष्पाताई दगडे, पंचायत समितीच्या सभापती नमिता घारे, तालुक्याच्या महिलांच्या अध्यक्षा संजनाताई, व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, आमच्या खोपोली शहराचे अध्यक्ष मणिजी असतील, आमच्या वैचारिकताई असतील, सर्व शेतचे सर्व अध्यक्ष, सर्व प्रमुख पदाधिकारी, सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सर्व नगरसेवक, उपस्थित असलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर प्रेम करणारे सर्व युवक वर्ग, आपलं व्यासपीठात इतकं मोठ्या नावं घ्यायला गेलं तर आपलं भाषण तिथं संपेल. आणखी शेठ, उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर प्रेम करणारे राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते, उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी, महिला भगिनी, सर्वांना मी सर्वांचं अभिनंदन करतो. आपण सर्वजण आजच्या या बैठकीला आलात. त्याचप्रमाणे आज 2-3 आमचे वाढदिवस आहेत. त्यामध्ये आमच्या अरुणदादा लाड यांचा आज वाढदिवस आहे, त्यालाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. समीरजी लोंगरे यांचा एक वाढदिवस आहे, त्यालाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. वैभवजी लाड यांचा एक आजचा वाढदिवस आहे, त्यालाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि खऱ्या अर्थाने आज माझ्या मुस्लिम बांधवांचा ईद ए मिलाद हा त्यांचा सण आहे. त्याला या ईद ए मिलाद निमित्ताने सर्व मुस्लिम बांधवांना मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो. आणि आपल्या सर्वांना आजच्या या बैठकीसाठी आपल्या सर्व नेते मंडळींनी संबोधित केलं. सर्वांनी आपली आपली भूमिका मांडली. त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो. आपल्याला अनिकेत भाईंच्या आमदार झाल्यानंतर आपला अनिकेत भाईंचा सत्कार करण्याचा विलंब भाईने आपल्याला दिला नव्हता. भाईंकडे आपण 2-3 वेळा वेळ मागितला, पण भाई स्थानिक स्वराज्य कोकण विभागाचे आमदार आहेत. त्यांना पूर्ण कोकण परिसरामध्ये भेटी गाठी देत असताना आपल्या घरी शेवटला जाऊ, तर ते भाईंचं दुसरं घर आहे. आपल्या घरी आपण शेवटला जाऊ असं भाईंनी सांगितलं. भाई तेव्हा निवडून आले तेव्हा आपल्याला ऑफिस मध्ये भेटायला आले होते.
भेटून आपल्या सर्वांचं अभिनंदन केलं. आपणही भाईंना शुभेच्छा दिल्या. त्याच पद्धतीने आदरणीय राजेश भाऊंनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये घाईमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांची सुद्धा इच्छा होती की मी सर्वांना घेऊन मी जाहीर प्रवेश करेन, पण आम्ही सर्वांनी ठरवलं राजेश भाऊ आता सर्व येण्यापेक्षा पहिले तुम्ही एकटेच या. जर आपण सर्वांना घेत बसलो तर मागचं नगरपालिकेसारखं होऊन नाही. त्यापेक्षा आपण पहिले एकटे या आणि आपण तुमचं स्वागत खऱ्या अर्थाने करू. आणि आज राजेश भाऊंच्या बरोबर अनेक राजेश भाऊंचे सहकारी असतील, त्यांचे ग्रामस्थ असतील, त्यांचे नातेवाईक असतील, त्यांचा सुद्धा आज जाहीर प्रवेश आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये होतोय. त्यांचं सुद्धा मी राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष म्हणून मनापासून त्यांचं स्वागत करतो. आपल्या सर्वांनी बघितलं असेल खोपडीकरांनी आज संघटनेच्या बाबतीत जो निर्णय घेतला, आज त्यांनी नवनवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली. मी त्या सर्वांचंही मनापासून स्वागत करतो. खोपडीकरांनी सुद्धा संघटनेकडे विशेष लक्ष दिलेलं आहे. त्यांना सुद्धा 2024ची खंत आहे. ती खंत पूर्ण करण्यासाठी हे सुद्धा आता संघटना मजबूत करण्यासाठी कामाला लागलेले आपण सर्वजण बघतोय. आपल्या कर्जतमध्ये संघटना मजबूत आहे, परंतु ती अधिक मजबूत करण्यासाठी अशा बैठका आपण वारंवार घेत असतो. आपल्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम भैया आपण आपल्या माध्यमातून करत असतो. आदरणीय तटकरे साहेबांच्या नेतृत्वावर, आदरणीय आदितीताईंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कर्जत असेल, खालापूर असेल, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं नियोजन आयोजन करत असतो. परंतु भाई तालुक्याचा विकास आदरणीय तटकरे साहेबांच्या माध्यमातून होतोय. तटकरे साहेबांची ताकद आमच्या पाठीशी उभी आहे. हे अनेकांच्या पोटामध्ये पोटसून उठल्यासारखं आपण अनेक वेळा बघत असतो. भाईंनी सांगितलं आदरणीय तटकरे साहेब जेव्हा या महाराष्ट्रामध्ये काम करतात, आदरणीय तटकरे साहेबांनी जेव्हा या महाराष्ट्रामध्ये घोडदौड असते, तेव्हा बऱ्याच लोकांच्या पोटामध्ये छोटे छोट्या वेदना येतात. कोण म्हणतात आम्ही अनिकेत बाईंना निवडून देणार नाही, कोण म्हणतात आम्ही अनिकेत बाईंना आमच्या घरातला त्यांच्या विरुद्ध आमच्या घरातला उमेदवार उभा करू. पण तटकरे साहेबांची उंची मोजण्याचं काम मित्रांनो आपण करू नका. अनिकेत बाईंना तटकरे साहेबांनी तर बिनविरोध निवडून आणलेले सर्व आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. अनिकेत बाईंचं काम करण्याची पद्धत असेल, 6 वर्ष मागच्या विधान परिषद त्यांनी काम केलं. काम करत असताना आपल्या तालुक्यामध्ये जो विकास बघितला असेल, अनिकेत बाईंच्या माध्यमातून तो त्यांचा आमदार निधी असेल, तो आमदार निधी हक्काने आपण कर्जतमध्ये आणला. अनेक गावामध्ये सभागृह असतील, अनेक गावामध्ये ज्या महत्वाची कामं असतील ते अनिकेत बाईंच्या माध्यमातून असतील, आदरणीय तटकरे साहेबांच्या माध्यमातून असतील, आदरणीय आदितीताईंच्या माध्यमातून असतील, आपण ती पूर्ण करण्याचं काम केलं. आपल्या सर्वांना माहिती आहे आदरणीय तटकरे साहेब म्हणजे आपल्या कर्जतचा एक भागच आहे. तटकरे साहेब महाराष्ट्रामध्ये देशामध्ये नेतृत्व करतात, पण तटकरे साहेबांचं जितकं प्रेम श्रीवर्धनवर आहे तितकंच प्रेम कर्जत तालुक्यात सुद्धा आहे, हे सुद्धा आपण विसरता कामा नये. आपल्या सर्वांच्या माध्यमातून आदरणीय तटकरे साहेबांना आपण अनेक विनंती करत असतो, अनेक कामं घेऊन मी सर्वांची जी कामं घेऊन आदरणीय तटकरे साहेबांकडे जात असतो. त्यामध्ये अनेक वर्ष आपल्या 2023 पासून त्या धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्या होत्या, त्या गाड्या अचानक कोविड नंतर भाई धावण्यात त्या बंद झाल्या. तो सुद्धा विषय आपण आदरणीय तटकरे साहेबांकडे मांडला. आपण सर्वांनी बघितलं असेल तटकरे साहेबांचं जर आपण पेज ओपन करून बघितलं, फेसबुक पेज ओपन करून बघितलं तर ह्या वर्षभरात आदरणीय तटकरे साहेबांनी रेल्वे मंत्र्यांच्या बरोबर किती वेळा चर्चा केली, त्यांच्या बरोबर किती वेळा मिटिंग केल्या, त्यांच्या बरोबर आपल्या कर्जतची भूमिका असेल, रोह्याची भूमिका असेल, नवरत्नाची भूमिका असेल, कर्जत रेल्वेची भूमिका असेल, हे तटकरे साहेबांनी त्याला पटवून देण्याचं काम केलं. आणि त्याच माध्यमातून आदरणीय तटकरे साहेबांच्या माध्यमातून आता कर्जतमध्ये सुरुवात झाली. आता 2 गाड्या थांबतील आणि येणाऱ्या काळामध्ये तटकरे साहेबांनी सांगितलं 10 ते 12 गाड्या कर्जतमध्ये थांबतील असं आश्वासन तटकरे साहेबांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि तटकरे साहेबांना रेल्वे मंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्या
पद्धतीने मागच्या काळामध्ये आपल्या कर्जतमध्ये जो 2-3 वर्षामध्ये जो आपला ट्रॅफिकचा प्रश्न आपल्या समोर येतोय, त्या ट्रॅफिकचा प्रश्न आपण सर्वांनी जाऊन तटकरे साहेबांच्याकडे मांडला होता. तटकरे साहेबांना आपण पत्र दिलं होतं. तटकरे साहेबांनी त्या बाबतीत सुद्धा रेल्वे मंत्री असतील, महारेल्वेचे अधिकारी असतील, त्या महारेल्वेच्या अधिकाऱ्यांच्याकडे जाऊन वारंवार आपला पाठपुरावा घेतला. त्यामध्ये एक कर्जतचाच नाही घेतला, तर आदरणीय तटकरे साहेबांनी कर्जतचा सुद्धा घेतला, रोह्याचा सुद्धा घेतला आणि नागोठ्याचा सुद्धा घेतला. आणि एका पत्रावर मला वाटते 5 उड्डाण पूल मंजूर झाले. त्यामध्ये रोह्याचा एक असेल, नागोठ्याचा एक असेल, कर्जतमध्ये 2 असतील. त्यामध्ये कर्जतचा आपला 4 भाट्याचा ओव्हरब्रिज असेल, मुंडगा अकोला ओव्हरब्रिज असेल आणि प्रस्तावित असलेला भिशीगाव पासून छत्रपती शिवाजी स्मारकाचा ओव्हरब्रिज असेल. हे ब्रिज मंजूर करण्याचं काम खऱ्या अर्थाने कोणी केलं असेल ते आदरणीय तटकरे साहेबांनी केलं, हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे. त्यानंतर बऱ्याच जणांचा पोटपुडा उठला, पोटामध्ये दुखावं लागलं. सुधा भाऊनी ही भूमिका फेसबुकला टाकली, सुधा भाऊनी याची प्रसिद्धी केली. आमचा मित्र नितीन सावंतांना सुद्धा त्यांच्या पोटात दुखायला लागलं. त्यांना सुद्धा त्या गोष्टीची काहीतरी वेगवेगळ्या वेता व्हायला लागल्या. त्यांनी तटकरे साहेबांच्यावर सुद्धा टीका केली. अतिथीताईंनी मिटिंग घेतली, तटकरे साहेबांनी मिटिंग घेतली. पुढे काय झालं? आपण सकाळी लवकर उठलात तर आपल्याला दिसेल. आपण 2 वाजता उठून आपल्याला कसे काय पेपर वाचायला येतील? आपण त्यासाठी लवकर उठलं पाहिजे. तटकरे साहेबांच्या मिटिंग काय, तटकरे साहेबांच्या कामाचा पाठपुरावा काय, हे आपण पाहिलं पाहिजे. आपल्याला तटकरे साहेब मान सन्माननीय नितीन दादा म्हणून आपल्याला साईडला बसायला घेतात. तटकरे साहेबांच्या माध्यमातून आपण तटकरे साहेबांच्या परवानगीने आपण महाराष्ट्रामध्ये माहिती आहे, पण तटकरे साहेबांच्या परवानगीने आपल्या या कर्जत खालापूरमध्ये आपण परिवर्तन विकास आघाडी केली आणि परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आपण कर्जतमध्ये खऱ्या अर्थाने कधी नव्हे ते नगरपालिकेचं नगराध्यक्ष सर्वात जास्त मताने निवडून आणण्याचं काम हे परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आपण केलेलं आपण सर्वांनी बघितलं. त्याच पद्धतीने जिल्हा परिषदेच्या आपले 6 पैकी 6 सीट आपण निवडून आणल्या. पंचायत समितीच्या 12 पैकी 10 सीट आपण निवडून आणल्या. पण जर आम्हाला तटकरे साहेबांनी परवानगी दिली असती तर आम्ही परिवर्तन विकास आघाडी केली नसती. जर तुम्हाला 70% राष्ट्रवादीची गरज होती तशी 30% गरज आम्हाला तुमची सुद्धा होती. आपल्या दोघांचा एक विचाराने आपण परिवर्तन विकास आघाडी केली आणि परिवर्तन विकास आघाडी केली. भरतभाईंनी सांगितलं शिवसेना ही एकट्या नितीन सावंतांची नाही आहे. कारण आपण जर बघितलं असेल आज आपल्यामध्ये अनेक पदाधिकारी, अनेक निवडून आलेले उमेदवार आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश करणार होते. आम्हाला नितीन सावंतांची भूमिका पडलेली नाही. आम्ही जरी त्या ठिकाणी निवडून आलो असेल तरी आम्ही परिवर्तन विकास आघाडी आणि सुधा भाऊच्या माध्यमातून निवडून आलोय आणि सुधा भाऊने आम्हाला ताकद दिलेली आहे असं त्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. परंतु भाईंनी सांगितलं त्या पद्धतीने खरं उत्तमजी कोळंबे असतील, भीमसेनदादा बडेकर असतील, बाबूशेठ घारे असतील, आमचे प्रदीपजी ठाकरे असतील, आमचे माधवजी कोळंबे असतील, यांनी अनेकांनी मला फोन केला, सुधा भाऊ आपलं भावाभावांचं नातं झालंय, आपण एकत्र काम करतोय, आपल्याला ही परिवर्तन विकास आघाडी सातत्यपूर्वक टिकून ठेवायची आहे आणि कर्जतमध्ये आपल्याला परत एकदा ज्या कुठल्या निवडणुका येतील त्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं आहे. यासाठी आपल्याला ही परिवर्तन विकास आघाडी टिकून राहिली पाहिजे. त्यांच्या शब्दाला मी मान दिला. मी त्यांना सांगितलं माझी सुद्धा परिवर्तन विकास आघाडी तोडण्याची किंवा परिवर्तन विकास आघाडीमध्ये व्यत्यय आणण्याची बिलकुल इच्छा नाही. त्यांनी सांगितलं जी नितीन सावंतांनी पत्रकार परिषद घेतली ते त्यांचं वैयक्तिक मत असेल, परंतु आमच्या पक्षाचं म्हणणं असं नाही असं आम्ही स्पष्ट करू आणि आपल्याला खऱ्या अर्थाने आपला कुठलाही कार्यक्रम असतील, कुठलीही आपली निवडणूक असेल, आपले कुठलेही आंदोलन असतील त्याच्याबरोबर परिवर्तन विकास आघाडी नक्की भावनिक आपल्या सोबत राहील. अनेक उभाराचे नेते आहेत, ते नेते खऱ्या अर्थाने काम करतायत, चांगलं काम करतायत. अगदी भीमसेनदादा असतील, उत्तमशेठ कोळंबे असतील, बाजीराव दळवे असतील, बाबूशेठ घारे असतील, प्रदीपजी ठाकरे असतील, हे सगळी मंडळी. प्रदीप ठाकरेंनी तर विषय आमचे राष्ट्रवादीचे चिन्ह आमच्या निवडून आले, तेही राष्ट्रवादीचे आहेत. परंतु हे सगळं आपण बघत असताना परिवर्तन आता विकास आघाडी आपल्याला टिकून ठेवायचे आहे.
नगरपालिकेमध्ये आपली सत्ता आहे, नगरपालिकेची सत्ता आपल्याला या ठिकाणी ठेवायची आहे. जर नितीन सावंतांची इच्छा असेल तर त्यांनी त्यांचं म्हणणं स्पष्ट करावं. त्यांची जी भूमिका असेल त्या भूमिकेला राष्ट्रवादीची पाठिंबा असेल, त्यांना परिवर्तन विभाग आघाडीमध्ये राहायचं असेल तरी आम्ही त्यांचं स्वागत करू, त्यांना राहायचं नसेल तरी आम्ही त्यांचं स्वागत करू. परंतु त्यांनी परिवर्तन विभाग आघाडीमध्ये जो चांगला अगदी भावाभावांचं नातं आहे त्या नात्यामध्ये व्यत्यय आणण्याचं त्यांनी काम करू नये. आपण सगळ्यांनी बघितलं असेल अनेक दिवस आपल्याला कामगारांचे प्रश्न भेडसावतात. त्यामध्ये अनेक कंपनीचे कामगार माझ्याकडे अनेक गोष्टी अनेक अडचणी घेऊन येत आहेत. मधल्या काळामध्ये आपण अतिशय थर्मॅक्स कंपनीने सुद्धा आपल्या कामगारांच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना ते परमनंट करत नव्हते. संतोषजी बैमारीने मला सांगितलं, मी त्या कंपनीमध्ये गेलो आणि आपल्या सर्व सहकार्यांना घेऊन त्या कंपनीच्या गेटवर बसतो. जोपर्यंत त्या आमच्या कामगारांना परमनंट करत नाही तोपर्यंत तुमच्या गेटवरून आतला माणूस बाहेर जाणार नाही, बाहेरचा माणूस आतमध्ये येणार नाही, अशा पद्धतीने भूमिका घेतली. आणि आपल्या ज्या 40 बरोबर ना जे काही असलेल्या कामगारांना आपण परमनंट करण्याचं त्या ठिकाणी काम केलं हे सुद्धा आपण बघितलं आहे. अनेक कंपनीमध्ये कामगारांना आपण काय देण्याचं काम केलेलं आहे. आता आपण पत्रकारांमधूनच्या माध्यमातून मी आपल्याला सांगेन का टाटा कंपनी असेल, गोदरेज कंपनी असेल, या कंपन्या तालुक्यामध्ये अगदी प्रामुख्याने मोठ्या कंपन्या आहेत. या कंपनीच्या मध्ये अशोक शेट्टी सांगितलेली थोडी माहिती मला दुरुस्त करायची आहे. भरत पाटील सांगितलेली माहिती मला थोडी दुरुस्त करायची आहे. कर्जत आणि कलापूरची दोन्ही तालुक्याची मुलं त्या तुमच्या गोदरेजमध्ये आणि टाटामध्ये काम करत आहेत. त्यामध्ये कर्जतची कमी आहे, कलापूरची जास्त आहे हे म्हणून आपल्याला जाणार नाही. तर दोन्ही तालुक्याची मुलं सुद्धा काम करत आहेत. जितकी मुलं कर्जतची सुद्धा आहेत तितकी मुलं कलापूरची आहेत. आणि त्या दोन्ही कंपन्यामध्ये आपली पोरांचं शोषण केलं जात आहे, आपल्या पोरांची पिळवणूक केली जाते, आपल्या मुलांचं रक्त पिळलं जाते. त्याला 10,000 12 हजारामध्ये त्या मुलांना कामाला घेतात. त्यांना पुढच्या एंट्री यायचं नाही, तुम्ही मेसमध्ये जायचं नाही किंवा परमनंट करायचं नाही. त्यांनी त्यांच्या आवडीच्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट देऊन ठेवले, पण त्यांना परमनंट करू नये. त्यांचं काहीतरी 708 दिवस भरण्यानंतर त्यांना परमनंट करावं लागतं, असं काहीतरी तुमचा रूल्स आहे. तर त्यांनी काय केलंय, पहिली वर्ष तुला भाऊच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये टाकायची, दुसरी वर्ष राजीव भाऊच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये त्या मुलांना टाकायची, तिसऱ्या वर्ष आपणच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये त्या मुलांना टाकायची. आणि त्या मुलांना फक्त त्याचं शोषण करायचं, त्याला परमनंट करायचं नाही. परंतु आता ती वेळ संपलेली आहे. मी आपल्या सर्वांना सांगतोय, आणखी तिला आल्याला सांगितलं आज लाल कपडा घातलाय. हा कामगारांना 7 दिवसांनी लाल कपडा घातलाय. जोपर्यंत कामगारांना न्याय मिळत नाही, जोपर्यंत टाटा आणि गोदरेज वल्लीवर आणत नाही, तोपर्यंत टाटा कंपनीचा आणि गोदरेज कंपनीचा लॉक उघडणार नाही, असं सुद्धा या ठिकाणी आपल्याला सांगतोय. त्याला परमनंट करायचे नाही. परंतु आता ती वेळ संपलेली आहे. मी आपल्या सर्वांना सांगतोय, आणखी तिला आल्याला सांगितलं आज लाल कपडा घातलाय. हा कामगारांना 7 दिवसांनी लाल कपडा घातलाय. जोपर्यंत कामगारांना न्याय मिळत नाही, जोपर्यंत टाटा आणि गोदरेज वल्लीवर आणत नाही, तोपर्यंत टाटा कंपनीचा आणि गोदरेज कंपनीचा लॉक उघडणार नाही, असं सुद्धा या ठिकाणी आपल्याला सांगतोय. बाईंनी सांगितल्याप्रमाणे 20,000 अधिक लोकांना घेऊन आपण कलापूरमध्ये जाणार आहे. त्यामध्ये कलापूरचे आपले काही मंडळी असतील, कोकणचे आपले मंडळी असतील. 25 ते 30,000चा मोर्चा आंदोलन आपण टाटाच्या गेटवर, गोदरेजच्या गेटवर करणार आहे. त्यानंतर आपण टाटाच्या गेटवर जाणार आहे. संतोष भाऊंनी सांगितलं मला, माझं टाटा कंपनी बरोबर बोलणं झालं. मी संतोष भाऊला सांगितलं, तुमचं जरी टाटा कंपनी बरोबर बोलणं झालं तोपर्यंत आमचं काही म्हणणं नसेल. परंतु टाटा कंपनीने पहिलं जितकी कर्जत आणि कलापूरची मुलं तिथं काम करत आहेत त्यांना पहिल्यांदा परमनंट केलं पाहिजे. जिथे परप्रांतीय, मी कुठल्या जातीचा उल्लेख करणार नाही, परप्रांतीय कॉन्ट्रॅक्टर आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरला हटाव आपण पहिलं केलं पाहिजे आणि स्थानिकांना परमनंट केलं पाहिजे. हे सुद्धा संजय राऊत यांनी केलं पाहिजे. त्यानंतर होणाऱ्या भरतीमध्ये 80% स्थानिकांना प्राधान्य दिलं पाहिजे. त्यानंतर येणारे उद्योगधंदे असतील त्यामध्ये 50% उद्योगधंद्यामध्ये स्थानिकांना प्राधान्य दिलं पाहिजे.
असं लेखी पत्र त्यांनी घेऊन यावं। उद्यापासून आमच्या लोकांना परमनंट करायला सुरुवात करायची केली तरच आम्ही टाटा कंपनीच्या तुमच्या प्रस्तावाचा विचार करू। परंतु जर असं चुकीचा प्रस्ताव त्यांनी आम्हाला देण्याचा प्रयत्न केला तर टाटा कंपनीच्या समोर सुद्धा आपण त्याच पद्धतीने काम करणार आहे। आज आपण बघितलं असेल अनेक कामगार आमच्याकडे रोज येतात, 100-200 कामगार येऊन बसतात, ते रडतात, भाऊ मला 16 वर्ष झाली, भाऊ मला 10 वर्ष झाली, भाऊ मला 8 वर्ष झाली, मला 12,000 पगार आहे, आम्हाला 14,000 पगार आहे। आणि बदल्या काळामध्ये आपले त्या परिसरामध्ये ठेकेदार आले, त्या ठेकेदाराने सांगितलं भाऊ आम्हाला रोजगार आहे। मी त्याला विचारलं अरे बाबांनो तुमच्याकडे किती पोरं कॉन्ट्रॅक्टमध्ये आहेत? त्यांची मी लिस्ट काढली, याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये 50 पोरं, त्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये 30 पोरं, याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये 20 पोरं, अशी सगळ्यांची मिळून 400 पोरं याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आहेत गप्पा। आणि तिथे कामाला असणारी मुलं 4,000 आहेत। मी बोललो तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट पाहिजे तुमच्या ठेकापर्यंत नको व्हायला, तुम्हाला 800 मुलांचं कॉन्ट्रॅक्ट घ्या, पण बाकी 3,000 मुलांना परमनंट करा। आमचं ठेकेदारांच्या विरोधात आंदोलन नव्हतं आपला, पण ठेकेदार जर चुकीच्या पद्धतीने वागत असतील, ठेकेदार जर चुकीच्या पद्धतीने कंपनीला सपोर्ट करत असतील तर आमचं आंदोलन हे ठेकेदारांकडे सुद्धा बोलेल, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो। अनेक ठिकाणी त्याचा सरपंच माझ्याकडे आला, आमच्या गुजरात कंपनीत काय तुम्ही गुजरात कंपनीत का पहिला टार्गेट केलं? तर पहिल्या या तालुक्यामध्ये जर मोठ्या कंपन्या कुठल्या असतील तर गोदरेज आणि टाटा कंपन्या आहेत। त्या कंपनीमध्ये 3-3, 4-4 हजार लोक कामं करतायत। त्या 3-3, 4-4 हजार लोकांना टेम्पररी काम करतायत। त्या मला वाटतं कर्जतमध्ये त्यामध्ये 2-3 हजार मुलं असतील दोन्ही कंपनी मिळून, आणि 2-3 हजार मुलं कडापूरची असतील। जर आज आपल्या तालुक्यात 2 तालुक्या मतदारसंघामध्ये सुरेश पाटीलजी 5-6 हजार मुलं जर परमनंट झाली तर आपल्या तालुक्यामध्ये 5-6 हजार कुटुंब सक्षम होतील ना। जर आपण बघितलं 10,000 रुपये पगार मिळाला, आता स्मार्ट मीटर लावले, स्मार्ट मीटरचं बिल येते 4,000, मुलांना पगार 10,000, मग ती मुलं विलास नसताना कोणाकडे तरी व्याजी पैसे घेणार, इकडून तिकडून स्वतः कर्जबाजारी होणार, मग कोणतरी घरातला माणूस आत्महत्या करणार। याला जर कारणीभूत कोण असेल तर टाटा कंपनी असेल, याला जर कारणीभूत कोण असेल तर गोदरेज कंपनी असेल। जर आज 15-15 वर्षापासून या कंपन्या इथे आले, आज संतोष भाऊ तुम्ही सुद्धा तुमच्या सुद्धा नावाचा उल्लेख त्यांनी झाला का संतोष तिथे सरपंच आहे, पण संतोष सरपंच जरी असला तर आम्ही संतोषचा विचार केला नाही, तो आमचा पहिला तालुका अध्यक्ष आहे, सरपंच नंतर आहे, आमच्या पक्षाचा तालुका अध्यक्ष आहे। तालुका अध्यक्षाच्या गावावर असलेली कंपनी, तालुका अध्यक्षाच्या ताब्यात असलेली कंपनी, त्या कंपनीला सुद्धा गोपाळे साहेब आपण त्या कंपनी सुद्धा आंदोलन करतोय, हे सुद्धा विरोधकांनी विसरता कामा नये। तालुका अध्यक्षाला वाटत तरी जावा, आपली 3-4 हजार मुलं त्याला परमनंट करावी, ज्या आपल्या मागण्या त्या पूर्ण कराव्यात। मी कधी असं म्हणणार नाही का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तरुणांना पहिला रोजगार द्या, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तरुणांना पहिला रोजगार द्या। मी सांगेन कर्जत खलापूर मधल्या ज्या सर्व पक्षाची तरुण असतील तरुणी असतील तिथे तुम्ही रोजगार मिळावा घ्या, ज्यांच्या पात्रतेनुसार आवश्यकता आहे त्यांना तुम्ही रोजगार द्या। अशा पद्धतीने आपण काम करणं गरजेचं आहे। गोदरेज कंपनीमध्ये हा पाशीलकर इथे राहतो, समोर राहतो पाशीलकर, त्याला काही जास्त संतोष भाऊनी त्याचं नाव म्हणून त्याला जास्त महत्व देण्याचं काम केलं, तो त्या महत्व देण्याच्या लायकीचा नाहीये। आज तो खऱ्या अर्थाने त्याची किंमत आपल्या कर्जत खलापूरमध्ये शून्य झालेली आहे। जर स्थानिक असून सुद्धा तो स्थानिकांना न्याय देऊ शकत नाही। त्याला जर बाहेरच्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट दिलं तर त्याला कमिशन खाता येतं, स्थानिकांना कॉन्ट्रॅक्ट दिलं तर त्याला कमिशन मिळणार नाही, हे त्याचा मुख्य उत्तर आहे। आज कर्जत खलापूरमध्ये शेठ तुमच्या जागेच्या अनेक कॉली आहेत, अनेक तुमच्याकडे आरएफसीचं मंडळ तुमच्याकडे शिल्लक आहे, परंतु तो आरएफसीचं मंडळ खारघर मोठ्या कंपनी म्हणून घेतो। जर तुमच्या राज्याकडे घेतलं तर तुम्हाला कमिशन तुमच्याकडे मागू शकत नाही। तर अशा पद्धतीने आपल्या या टाटा कंपनी आणि गोदरेज कंपनीने आपल्या लोकांच्यावर खऱ्या अर्थाने अन्याय करण्याचं काम सुरू केलेलं आहे। आणि मी सांगतोय आपण हा मोठ्या काळाचं फायनल केलेला आहे। 3 तारखेला रॉयल गार्डन पासून सकाळी 9 वाजता 3 सप्टेंबरला रॉयल गार्डन पासून सकाळी 9 वाजता कर्जतवरून खलापडकडे मोर्चा निघेल। त्या मोर्चामध्ये आपण सर्वांना हात जोडून विनंती करतो ऋषी, आपण सर्वांनी एकट्याने यायचं नाही,
तर प्रत्येक माझा कार्यकर्त्यावर माझा विश्वास आहे, माझ्या कार्यकर्त्यावर माझा विश्वास आहे. तुम्ही एक कार्यकर्ता 500 माणसाचा कार्यकर्ता आहे आणि तुम्ही 2024 ला तुमची ताकद काय आहे ते अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे. एक अपक्ष माणसाला तुम्ही 92-95,000 मतदान दिलेलं आहे. तर प्रत्येक कार्यकर्त्यांनी 200-500 लोकांची व्यवस्था करायची आहे. प्रत्येक माझ्या महिला भगिनी 50-100 महिलांची व्यवस्था करायची आहे. आपल्याला जाण्यासाठी आपल्या पक्षाची जी भूमिका आहे, दीपक शेठ असेल, संतोष असेल, ते दोन्ही तालुका अध्यक्ष असतील आणि आपण जी या आंदोलनासाठी कमिटी तयार करतोय त्या कमिटीचे प्रमुख असतील, त्या प्रमुखांच्या माध्यमातून आपल्याला खालापूरमध्ये धडकपूरच्या पहिला गोदरेजच्या गेटवर 10:30 वाजता पोहोचायचं आहे. मला तर तापणीवरून फोन आले, वडवळवरून फोन आले. मला बऱ्याच महिला भगिनी माझ्याशी बोलल्या, भाऊ तुमच्या आंदोलनामध्ये आम्हाला अगदी जेसीबी लावून आम्हाला फुलांचा वर्षापासून स्वागत करायचं आहे. अनेक वर्षामध्ये कामगारांसाठी मी आवाज उठवला नाही. आजपर्यंत अनेक लोकांनी फक्त ठेके घेतले, अनेक लोकांनी फक्त स्वतःची पोळी वाचली, परंतु कुठल्याही 4 पोरांना प्रमाणित केलेलं बघितलं नाही. जे आता लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं सुद्धा टाटामध्ये कॉन्ट्रॅक्ट आहे, त्यांचं सुद्धा कॉन्ट्रॅक्टमध्ये कॉन्ट्रॅक्ट आहे. आपल्याला थोडी जगाची नाही तर मनाची थोडी लाज वाटली पाहिजे. आज आपल्याकडं खालापूरचा तरुण नोकरीसाठी धडपडतोय, नोकरीसाठी जीव काढतोय. अनेक तरुणांना रुपयाची नोकरीसाठी बाहेर गावी जात असताना, पुण्याला जात असताना, मुंबईला जात असताना, तुमच्या वाशीला जात असताना, बाहेर गावी जात असताना त्याला जीवाला मुकलेला आपण बघितलंय. मधल्या काळामध्ये आमच्या कर्जत महाडामध्ये एक मुलगी स्टेशननी ट्रेनने आपल्या रोज नोकरीसाठी प्रवास करायची. तिला ट्रेनमध्ये तिला मृत्युमुखी पडावं लागलं. अनेक मुलांना ऍक्सिडेंट मध्ये जावं लागलं. अनेक मुलांनी जे काही लोकांना तर एक मुलगा आहे त्यांना सुद्धा दुर्दैवी प्रमाण त्यांना मृत्यू आलेला आपण बघितलंय. परंतु आता आपल्याला थांबायचं नाही. आता आपल्याला खऱ्या अर्थाने आपली ताकद लावायची आहे. अभी नाही तो कभी नाही हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला कर्जत, खालापूर, कोळपणी आपण सगळ्यांनी ताकद लावायची आहे. तुम्हाला सगळ्यांना ताकदीने अगदी या आंदोलनामध्ये भाग घ्यायचा आहे. मी माझ्या भावाला कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं नाही, मला कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं नाही, माझ्या मुलाला रोजगार द्यायचा नाही, तर मला खऱ्या अर्थाने माझ्या शेवटच्या माणसाला रोजगार द्यायचा आहे, माझ्या गरीब बेरोजगारांना रोजगार द्यायचा आहे. ज्याला आवश्यकता आहे त्या तरुणीला रोजगार द्यायचा आहे, ज्याला आवश्यकता आहे त्या तरुणाला रोजगार द्यायचा आहे. यासाठी प्रामुख्याने आपल्याला काम करायचं आहे. आपण आमदार म्हटलं म्हणून काय झालो, पण आपण लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला या आंदोलनाला सामोरं जायचं आहे. आणि खऱ्या अर्थाने या कंपनीला आपल्याला दाब विचारायचा आहे. जोपर्यंत आपल्याला न्याय दिला नाही तोपर्यंत गुजरातच्या गेटचा लॉक आपण उघडणार नाही. जोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत टाटाच्या कंपनीचा आपण लॉक उघडणार नाही. हे सुद्धा आपल्याला सर्वांना लक्षात ठेवायचं आहे. महिला भगिनींना सुद्धा सांगतो, मी सर्वांना विनंती करतो, सर्वांना आवाहन करतो का मी माझी पत्रकार परिषद घेतली तेव्हाच सांगितलं, ही पत्रकार परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची नाही. ही पत्रकार परिषद कर्जत खालापूरच्या बेरोजगारांची आहे. ही पत्रकार परिषद माझ्या शेवटच्या माणसाची आहे. ही पत्रकार परिषद ही सर्व पक्षांची आहे. आणि मी तेही सांगितलं होतं, आजची तारीख फायनल झाल्यानंतर मी सर्व पक्षाला माझ्या तालुका अध्यक्षाच्या त्यांच्या साईडनी समजा पक्षाच्या तालुका अध्यक्षाला पत्र द्यायचं आहे. आपल्या तालुक्यामधल्या बेरोजगारांसाठी तुम्ही सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी व्हा. तुम्ही सुद्धा या आंदोलनामध्ये लक्ष घाला. तुम्ही सुद्धा या आंदोलनाला ताकद द्या आणि आपल्या सगळ्या पक्षाच्या तरुणांना खऱ्या अर्थाने रोजगार दिला पाहिजे. यासाठी माझी तळमळ आहे. माझी ही तळमळ शेवटपर्यंत चालणार आहे. कोणतरी बोललं तरुणाला रोजगार देताना कधी मृत्यू होतो का, पण मी परत त्याला सांगतो, मला मृत्यू झाला तरी चालेल, पण मी तरुणाला जोपर्यंत माझा न्याय देत नाही तोपर्यंत शांत बसता झाली. आजही आज या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो, माझी ही तळमळ माझ्या कुटुंबासाठी नाही, माझी ही तळमळ माझ्या कुटुंबासाठी नाही, माझ्या भावबंदीसाठी नाही. जर कधी तुम्हाला असं ऐकायला आलं का सुधाकर भाऊनी या कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्ट घेतलाय, सुधाकर भाऊला या कंपनीमधून 2 पैसे येतात, ज्या दिवशी तुम्ही मला फक्त सांगाल त्या दिवशी राजकारणामधून मी निवृत्त होत जाईल. कधी राजकारणामध्ये पाय ठेवणार नाही, कधी राजकारणाचा व्यासपीठावर येणार नाही. मला माझ्या आई वडील असतील, माझा भाऊ असेल, माझा कुटुंब असेल, यांच्या माध्यमातून आम्ही सर्वजण सुखी आहेत. 3 टायमाचं आम्ही वेळेवर जेवण करतो. परंतु ज्या ठिकाणी आज अडचण तयार झाले
अशोक शेठ आपल्याला आपला आदिवासी भाग आहे, माझ्या आदिवासी मुलं सुद्धा अनेक शिकलेले आहेत, सर्व समाजाची मुलं शिकलेले आहेत. काही ठिकाणी बघितलं मला पहिल्या काळामध्ये एक कंपनीमध्ये एक मुस्लिम माझ्याकडे कोणतरी मित्र आवडला मुस्लिम समाजाचा. त्या मुस्लिम समाजाच्या मित्राने सांगितलं की मी मुस्लिम आहे म्हणून मला या कंपनीमध्ये कामाला घेतले. अरे तू मुस्लिम आहे, तुमच्या पात्रतेत बसतोय, तुमचं शिक्षण झालेलं आहे, त्याचा ट्रेंड तुम्हाला जो हवा तो त्याच्याकडे आहे, मग तुम्हाला अडचण काय? तो मुस्लिम आहे म्हणून त्याला जबाबदार नाही. जर असा कुठला कंपनीवाला जातीवाद करत असेल तर त्याच्या जाग्यावर थोबाड फोडा आणि तो तुम्हाला जर शक्य नसेल तर मला बोलवा, त्याचा थोबाड फोडण्याचं काम आपण त्या ठिकाणी करू. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, त्या घटनेमध्ये सांगितलंय सर्व धर्म समभाव, सर्व समाजाला घेऊन आपण काम केलं पाहिजे, सर्व समाजाला एकत्र आणलं पाहिजे, सर्व समाजाला घेऊन आपण या घटनेच्या स्वरूपातून आपण आज आपला देश चालतो, आपली लोकशाही चालते आणि लोकशाहीच्याच माध्यमातून आपल्याला या आंदोलनाला सामोरं जायचंय. आपण सर्वांना मी विनंती करतोय, बाकी अनेक मला वाटतं काहीतरी अनेक संघटना आपल्याला पाठिंबा दिलाय, पोलीस मित्र संघटना असेल, तुमचे अनेक छोटे मोठे पक्ष असतील, अनेक मोठे मोठे संघटना असतील आणि मला धनगर समाज असेल, अनेक संघटनांनी आपल्या या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. या पाठिंबाला सर्वांचाच आपल्याला हातभार लागणं गरजेचं आहे. मी सर्वांना विनंती करणार आहे, कर्जत खलापूरच्या सर्व जनतेला विनंती करणार आहे, माझ्या माता भगिनीला विनंती करणार आहे, आपण सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हा. मी म्हणतो 20-25 हजारचं आंदोलन, पण कर्जत खलापूरच्या लोकांनी जर म्हणावं झालं तर हे आंदोलन 20-25 हजाराचं नाही तर ते 50 हजाराचं आंदोलन होऊ शकतं. हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी आंदोलन आपल्याला कुठला राजकीय निर्भर घेऊन जायचं नाही. मी आपल्याला पहिलेच सांगितलं तर आंदोलन आपल्याला तिरंगा घेऊन जायचं आहे, गेटवर आपल्याला तिरंगा झेंडा घेऊन जायचा आहे, गळ्यामध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची शाल घालून जायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण सगळे पाहुणे आहेत. 18 पन्नास जातीमध्ये आपल्याला शिवाजी महाराजांनी हे महाराष्ट्र हे स्वराज्य साम्राज्य स्वतंत्र केलेलं आपण बघितलेलं आहे. म्हणून आपण मी सर्वांना विनंती करतो, सर्व समाजाच्या लोकांनी या आंदोलनाला पाठिंबा द्या, या आंदोलनाला ताकद द्या आणि 3 तारखेला मात्र आपण सर्वांनी जगाचे आपण सर्वांनी आपले काही धंदे असतील, उद्योग असतील बंद ठेवा आणि आपल्याला या रोजगारामध्ये आपली ताकदीने सर्वांनी नाना जगाबाई थोडी साईड आहे त्या दोघांनी म्हणावं झालं तर गावामधून 500 लोक आणतील, बरोबर ना? अरुण दादा आहे आमचा, सगळी मंडळी म्हणावं झालं, सरपंच आहे, सगळी मंडळी इथं प्रमुख बसले आहेत. भाई इथं तर आपण निरीक्षण केलं, गाड्या भरून फक्त हॉल भरण्यासाठी माणसं आलेली नाही. ही जी लोक आहेत हे सर्व कार्यकर्ते आहेत, प्रमुख कार्यकर्ते आहेत, सर्व पदाधिकारी आहेत आणि या पदाधिकाऱ्यांच्या गोष्टीची अगदी तळमळ आहे. ही तळमळ आपल्याला पूर्ण करायची आहे आणि भाईनी सुद्धा मला काळात सांगितलं 3 तारखेला मी स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे. भाई सुद्धा या आंदोलनामध्ये येणार आहे. आपण सगळ्यांनी अगदी ताकदीने या आंदोलनामध्ये सहभागी होऊ. आज राजेश भाऊच्या माध्यमातून अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. जास्त वेळ करून सुद्धा वेळ घेणार नाही. भाईंचं सुद्धा आपल्याला मार्गदर्शन होणार आहे. आज आपल्या पक्षामध्ये ज्या ज्या कार्यकर्त्यांचा प्रवेश होणार आहे त्यांना मी आधीच ऍडव्हान्समध्ये मनापासून शुभेच्छा देतो. मी तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्हाला एक शब्द देतो तर आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला मान सन्मान आपल्या ज्या सुखात दुःखात आपल्या अडचणीच्या काळात सुधाकर भाऊ धारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमच्याकडे ठामपणे उभा राहील. राजेश भाऊंचं राजेश भाऊंची उत्पत्ती म्हणजे आमची माझी ताई आहे. मला लोकांना माहिती नसेल, समोर माहिती राजेश भाईंची विशेष आमची मावस बहीण आहे. तरी राजेश भाऊ आमच्या बरोबर नव्हते, कधी नव्हते 2024 होते, परंतु जी त्यांच्या पक्षाची भूमिका त्या पक्षाचे काम करत होते. मला त्या गोष्टीची अजिबात राजेश भाऊंनी दुसऱ्या पक्षातही काम करत होते. जेव्हा जेव्हा राजेश भाऊंनी एकत्र भेटायचो आम्ही एकामेकाशी बोलायचो. सुधाकर झाले 2024ला जेव्हा निवडणुकीला हरला मी कोणालाच दोष दिला नाही. पत्रकार साहेब माणसाहेब मी कोणाला दोष दिला नाही. माझं ह्यांनी काम केलं नाही, माझं त्यांनी काम केलं नाही, माझं त्यांनी काम केलं नाही. एक अपक्ष मुलाला माझ्या या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून एक अपक्ष मला महाराष्ट्रात सर्वात जास्त मदत करायला मिळाली असती तर या सुधाकर झालेला मिळाला हे सुद्धा मी विसरणार नाही. पुढच्या काळामध्ये येणाऱ्या ज्या निवडणुका असतील त्या निवडणुकीला आपण परत एकदा परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून नितीन सावंतांची भूमिका योग्य असेल
तर पुन्हा सामोरं जाऊ त्यांची भूमिका नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आपण सामोरे जाऊ. आपण सर्वांनी जनमुक्ता कामाला येणाऱ्या ग्रामपंचायती असतील ग्रामपंचायत सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ताकदीने आणि आपला सपोर्ट असेल पाठिंबा असेल. मी जेव्हा पडलो तेव्हा पहिल्याच बैठकीत सांगितलं मी जरी पडलो असेल तरी माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या निवडणुकीमध्ये मी जितकं काम नसेल केलं तेवढं काम मी माझ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये करेल आणि ते मी करून दाखवलं आणि माझ्या सगळ्यांना सांगा माझ्या उमेदवारांना मी निवडून आणलं. हे सुद्धा मला या गोष्टीचा मला आनंद आहे. आपण सर्व आला आपल्या या बैठकीमध्ये आपल्या बैठकीची शोभा वाढवली. मी सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, आभार मानतो आणि सांगतो जय हिंद जय राष्ट्रवादी. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.